नमस्कार श्रोते हो. देवगिरी वाणीच्या सर्व श्रोत्यांना मी वैजयंती मनापासून नमस्कार करते. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं आणि वयाच्या प्रत्येकच टप्प्यावर आपल्या आरोग्याची काळजी आपण घ्यायची असते. आजकाल तरुणींमध्ये एक समस्या आपल्याला नेहमी वारंवार ऐकिवात येते, ती म्हणजे PCOS समस्या. तर ही PCOS समस्या म्हणजे नेमकं काय, त्याच्यावर उपाययोजना काय करायच्यात, कोणती औषधोपचार घ्यायचेत, कोणते आरोग्याची काळजी कशा प्रकारे आपण घ्यायला हवी, जेणेकरून PCOS ही समस्या तरुणींना येणारच नाही, किंवा जरी आली तरी त्याच्यावर आपल्याला उपचार काय घेता येतील, या सर्वांविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विनायक खेडकर यांना. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर विनायक खेडकर हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. सर, आजकाल मी जसं म्हटले की मुलींमध्ये PCOS ही जी समस्या आहे तरुणींमध्ये, ही वारंवार ऐकिवात येते आपल्याला. तर ही PCOS समस्या म्हणजे नेमकं काय, काय हा रोग आहे की काय आहे, आणि याचं प्रमाण किती आहे? अगदी बरोबर बोलीस वैजयंती. आजकाल आमच्या गायनाकोपडीमध्ये मुलींचं प्रमाण की ज्यांना पाळीचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा PCOSचा प्रॉब्लेम आहेत अशी संख्या फार वाढलेली आहे. आणि हे स्पेशली रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये, म्हणजे साधारणतः 15 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत हा जो एज ग्रुप आहे यांच्यामध्ये पाळीचे प्रमाण जे इरेग्युलर झालेले आहेत, म्हणजे अनियमितता आहे, तर याला आम्ही PCOS म्हणतो. तर एक्झॅक्टली PCOS म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. म्हणजेच काय, तर अंडकोशात एक चांगलं बीज तयार न होता छोटी छोटी बरीच बीज तयार होणं आणि त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं, याला म्हणतात PCOS. आणि त्याचं प्रमाण म्हणशील तर पूर्वी जगात समजा सध्या सुद्धा एक 26% प्रमाण आहे, म्हणजे 100 26 मुलींचं, या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधल्या मुलींचं हे प्रमाण आहे. पण भारतात जे पूर्वी 22% होतं ते आता वाढायला लागलंय आणि ते आता ऑलमोस्ट 30 ते 33%, म्हणजे एव्हरी थर्ड गर्ल इज हॅव्हिंग दिस प्रॉब्लेम. बापरे, म्हणजे ही तर खूपच मोठी समस्या आता वाढत आहे आपली. आणि भारतामध्ये जसं की मधुमेहाची राजधानी भारताला म्हटलं जातं, तसं आता या रोगाकडे पण मला असं वाटतं वाटचाल चालू झाली आहे की काय, असं वाटतंय. आणि हे खूपच भीतीदायक असं चित्र आहे. डॉक्टर, मला सांगा, PCOS मध्ये नक्की काय त्रास होतो बरं? PCOS म्हणजे जसं आपण नावच आहे की हे मुलींच्या पाळीशी रिलेटेड आणि त्यांच्या अंडकोशाशी रिलेटेड हा डिसीज आहे. मग त्याच्यातला पहिला त्रास काय, तर त्यांच्या पाळीची अनियमितता म्हणजे ते इरेग्युलर होतात. म्हणजे सायकल एक्सपेक्टेड आहे की दर महिन्याला किंवा 28 दिवसाला पाळी यायला पाहिजे, आणि हे कधी होतं, जेव्हा त्यांचे हॉर्मोन्स बॅलन्स असतात तेव्हा. पण या मुलींमध्ये काय होतं की ही जी पाळी आहे एक तर इरेग्युलर होते, म्हणजे 1.5 2 महिने येतच नाही. काही मुलींना तर जास्त प्रमाणामध्ये 6 महिने 7 महिने किंवा काही गोळ्या दिल्याशिवाय पाळीच येत नाही. तर अशी ही पाळीची अनियमितता हे सगळ्यात पहिलं लक्षण मानलं जातं. नंतर काहीमध्ये जे रक्तस्राव आहे पाळीमधला तो फारच कमी होतो किंवा होतच नाही. आणि म्हणजे असं एक्सपेक्टेड असतं की 3 ते 4 दिवस हा रक्तस्राव व्हावा आणि 2 ते 3 पॅड दिवसाला भरले असेल तर हा नॉर्मल रक्तस्राव आहे जो पाळीमध्ये होत असतो. पण या मुलींमध्ये एखादा पॅड सुद्धा भरत नाही आणि एखादा दिवसच ब्लिडिंग राहतं, आणि मग याला आपण म्हणतो स्कॅन्टी मेन्सेस, की हे रक्तस्रावाचं प्रमाण फारच कमी आहे. किंवा काहींना हे प्रमाण फारच जास्त होतं, मग दिवसाला 7-8 पॅड बदलायला लागतात. असं सुद्धा पिक्चर होतं काहींमध्ये. कधी काहींची ही पाळी येतच नाही. म्हणजे समजा मुली वयात आल्या, एक 9-10 वर्ष फार झालं तर आजकाल समजा 16 ते 17 वर्षापर्यंत पाळी येते. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर जर पाळीचा प्रॉब्लेम सुरू झाला तर आपण त्याला PCOS म्हणतो. काही मुलींमध्ये मात्र पाळी सुरू झाली 16व्या वर्षी आणि त्याच्यानंतर आलीच नाही, असं सुद्धा होऊ शकतं. तर हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे पाळीचा त्रास. त्याच्यानंतर काही मुलींमध्ये स्थूलपणा म्हणजे वजन वाढतं, ओबेसिटी आपण ज्याला म्हणतो. आता हे सुद्धा हॉर्मोनच्या इम्बॅलन्सशी रिलेटेड आहे आणि तसंच लाईफस्टाईलशी पण रिलेटेड आहे. आपण ते पुढे डिस्कस करूच. परत त्याच्यामध्ये अजून काय होतं की कॉस्मेटिक चेंजेस. आता मी जसं म्हटलंय की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम याच्यामध्ये
मेल हॉर्मोन्स म्हणजे अँड्रोस्टेनोडाइन आम्ही ज्याला म्हणतो किंवा मुलांमधले पुरुषांमधले जे हॉर्मोन्स असतात ते जास्त वाढतात अच्छा. आणि त्याच्यामुळे हॉर्मोन इम्बॅलन्स होतात म्हणून मग हे कॉस्मेटिक चेंजेस सुद्धा होतात. आणि जसं काही चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, चेहऱ्यावरती नको तिथे केस येणं किंवा अंगावरती सगळीकडं मुलींना नको तिथे केस येणे, जास्त प्रमाणात येणे, तसेच डोक्यावरचे जे मेन केस आहेत ते झडणे किंवा ते गळून जाणे असं पण होतं. नंतर काही काहींच्या मानेवरती एक प्रकारचा काळा एक झोन तयार होतो, म्हणजे काळे डाग पडतात, त्याला आम्ही अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतो, की हे सुद्धा या पॉलिसिस्टिक ओव्हरीशी रिलेटेड आहे. सो थोडक्यात काय की पाळीची अनियमितता, पाळी बरोबर नाही येणं, हे कॉस्मेटिक प्रॉब्लेम सुरू होणं याच्याशी हे निगडीत आहे. अच्छा. मग आता पीसीओएसचा हा जो एवढा प्रॉब्लेम येतो सतत, ही जी लक्षणं दिसतात, तर ही लक्षणं दिसल्याच्या नंतर लगेच डॉक्टरकडे जायला हवं की कधी ती लक्षणं आपल्याला दिसू शकतात आणि त्यामागची कारणं काय असतात? फार महत्वाचं आहे. इनफॅक्ट पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम हा पूर्वी फार नगण्य प्रमाणात होता आणि आता तो वाढलाय. कारण याला कारणीभूत आहे लाईफस्टाईल, बदललेली जीवनशैली. आपलं हे सगळं जीवन जे आहे धकाधकीचं झालेलं आहे. आपल्याला सगळं इन्स्टंट पाहिजे, आपल्याला फूड इन्स्टंट पाहिजे, आपल्याला पोचायला इन्स्टंट पाहिजे, आपल्याला चालायला नको, आपल्याला काही फिजिकल एक्सरसाइज नको, आपल्याला काही कष्टच नाही घ्यायचे. इझी फूड, अवेलेबल फूड, फास्ट फूड असं जे खाण्याची ही संस्कृती आहे त्याला आपण म्हणतो ही बदललेली आळशी जीवनशैली. थोडक्यात प्रत्येक गोष्टीला म्हणजे ते कपडे धुवायलाही वॉशिंग मशीन आहे, चालायला गाड्या तर आहेतच, टू व्हीलर नाही तर फोर व्हीलर, काही ना काहीतरी आहेच. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ही बदललेली जीवनशैली यामुळे आपला व्यायाम कमी झालाय. नंतर आपण जास्त खात सुटलोय. पूर्वी लोक 2 ते 3 वेळेलाच खायचे, आता घरी आहे, अभ्यास करतोय, कंटाळाला खा, पिक्चर बघतोय खा. आता ती नवीन संस्कृती आहे, PVR मध्ये गेले, पिक्चर बघताना पॉपकॉर्न खा, थम्सअप पी. हे टोटली रॉंग आहे. आपण जे 2 वेळेला मेन जेवणाच्या वेळेला एखादा ब्रेकफास्ट आणि मध्ये संध्याकाळी घेतला तर चहा, असं फार तर आपल्याकडे एक्सपेक्टेड आहे. त्याच्याऐवजी आपण जास्त खायला लागलो आहे, जास्त वेळेला खायला लागलोय आणि नको ते खायला लागलोय. नको ते म्हणजे जंक फूड, फास्ट फूड. हे सगळे, याचं नावच फास्ट फूड आहे की हे फास्ट सगळं वाढवतं. म्हणजे तुमची फास्ट चरबी वाढवते, तुमच्यामध्ये फास्ट रोग पण तयार करतात, तुमची शुगरही वाढते, तुमचं BP वाढवते आणि डॉक्टरांना आमच्यासारख्या फास्ट पेशंट पण मिळतात. सो थोडक्यात ही लाईफस्टाईल महत्वाची आहे. परत आता पूर्वी लोक रात्र झाली पटकन जेवण करायचे आणि झोपी जायचे. आता कोणी झोपतच नाही. आता म्हणजे 12 वाजेच्या आधी मला तर वाटतच नाही, सगळे मोबाईलवर पडलेले असतात. आणि काय काय तर नवीन पिढी तर आहे ते तर 1, 2, 3 ला झोपणार आणि मग 11च्या आधी उठणारच नाही. हे टोटली रॉंग आहे. कारण आपल्या शरीरात सांगितलेलं आहे आणि शास्त्राने पण प्रूव्ह केलेलं आहे की रात्री 11 ते पहाटे 3 हा जो वेळ आहे तो हिलिंग पिरियड आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही झीज झालेली असते त्या दिवसभरात ती झीज भरून येण्याचा हा वेळ आहे, रात्री 11 ते पहाटे 3. त्या वेळात तुम्ही जागे राहिलात तर ही झीज भरून येतच नाही. मग काही जे डॅमेज होत जातात ते पुढे कॅरी फॉरवर्ड होतात, भरून निघायच्या ऐवजी ते वाढत जातात. तसंच एक हॉर्मोन आहे मेलॅटोनिन. ते मेलॅटोनिन रात्री सिक्रेट होतं आणि त्याने आपल्याला एक शांतता लागते, आपलं शरीर रिलॅक्स होतं, आपलं मन रिलॅक्स होतं, आपल्याला क्वालिटी झोप लागते. हे मेलॅटोनिन रात्री 11च्या सुमारास सिक्रेट होतं आणि तुम्ही नेमकं त्यावेळेला झोपत नाही, मग ते मेलॅटोनिनचं सिक्रेशन गडबड होतं. आणि असं ही लाईफस्टाईल बदलते. दुसरं, परत हे झालं पहिलं कारण की बदललेली आळशी जीवनशैली. दुसरं आहे व्यायामाचा अभाव. मी जसं म्हटलं सगळं फास्ट झालंय. मग आपण इथून 5 मिनिटावरच तर अंतर जायचं तर आपण रिक्षा, गाडी, टू व्हीलर काहीच नाही तर लगेच बस. वेळेची कमतरता असल्यामुळे आपण ते पटकन गाडीवर बसलं की चाललं. हे एक्सक्यूज आहे. तोच मोबाईल मध्ये तुम्ही अर्धा तास घालणार तेव्हा नाही तुम्ही विचार करणार की अरे आपल्याकडे हा वेळ आहे, आपण चालत चालत करू शकतो. पण नाही, चालणं नाही, घरातली कामं नाहीत, त्याच्यामुळे आपल्या शरीरात आपण जे खातोय, आधीच आपण फास्ट फूड जास्त खातोय, त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा जे चरबी तयार होते ती चरबी आपल्या शरीरात डिपॉझिट होते, म्हणून ते फॅटचं प्रमाण वाढतंय.
हे व्यायाम म्हणजे काय, आपण जे काही खातोय ते जाळणं म्हणजे व्यायाम. म्हणजे आपला बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे तो वाढणं. म्हणजे आपण जे खाल्लेलं आहे जास्तीचं ते जाळणं, तर ते त्यासाठी व्यायाम. परत जेनेटिक किंवा हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिक आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा महत्वाचं तो फॅक्टर पण आहे. प्रश्न विचारणार होते की आपण लाईफस्टाईल खूप वेळचं करता आहात, पण जेनेटिक काही कारण यामागे असू शकतं का? अगदी 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 फार इम्पॉर्टंट आहे ते. इनफॅक्ट ज्या आयांकडे पीसीओएस होतं त्यांच्या मुलींना सुद्धा पीसीओएस असायचं प्रमाण जवळजवळ 40 ते 50% आहे. इतक्या जास्त प्रमाणात आहे. आणि त्याला बरेच गोष्टी कारणीभूत आहेत, पण जेनेटिक म्हणजे काही गुणसूत्रांमुळे सुद्धा हे होतं. तसंच आजकाल वातावरणातील बदल आहे, प्रदूषण आहे, आपण जे खातोय ते भाज्या भेसळ आहे, त्या दुधात युरिया आहे, कीटकनाशकं मारलेली आहेत, याचे पण साईड इफेक्ट आहेत. तसेच आपण आजकाल तर सोशल मीडियामुळे काही हॉर्मोन्स आपले अवेळी जागृत होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. तसंच आपली जी ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड आपण ज्याला म्हणतो, ती लहानपणी फार जास्त ताप आला तर ती काम व्यवस्थित करत नाही आणि मग त्या हॉर्मोनचं इम्बॅलन्स तयार होतो. आणि मग त्याच्यामुळे आपले जे गोनाडोट्रोपिन्स आहेत की जे हे पाळी येणं किंवा अंडे तयार करणं याच्याशी रिलेटेड जे FSH, LH हे जे हॉर्मोन्स आहेत यांचं सिक्रेशन बिघडतं आणि मग पीसीओएस होतो. अच्छा, आता आपण बघितलं की तरुणींमध्ये पण असतं आणि 40 वर्षे वयापर्यंतच्या स्त्रियांमध्ये देखील आपल्याला पीसीओएसचं प्रमाण दिसतं. बरोबर. तर मग यामध्ये कोणामध्ये जास्त रिस्क असते बरं? आत्ताच मी सांगितलं की ज्या मुली जेव्हा जन्माला आल्या तेव्हा लो बर्थ वेट म्हणजे कमी वजनाच्या असतील किंवा कमी दिवसाच्या म्हणजे एकतर लो फॉर गस्टेशनल एज किंवा प्रीमॅच्युअर अशा दोन्ही कंडिशन असणाऱ्या मुलींना हे प्रमाण जास्त असतं. परत ज्यांच्या आई ज्या ओबेज आहेत म्हणजे स्थूल होत्या, स्थूल म्हणजे आम्ही त्याला बेसल मेटाबॉलिक BMI ज्याला म्हणतो, तो 25 पेक्षा जर जास्त असेल तर अशा आईंच्या अपत्यांना सुद्धा हे प्रमाण पीसीओएस व्हायचं रिस्क जास्त असते. तसंच त्या आईला पीसीओएस किंवा डायबिटीस असेल, त्या आईला म्हणजे ती गरोदरपणात असेल डायबिटीस किंवा ज्याला मी गस्टेशनल डायबिटीस म्हणतो किंवा आधीचा डायबिटीस पण असू शकतो, तर त्या आईंच्या मुलीला सुद्धा पीसीओएस व्हायचं प्रमाण फार जास्त आहे. मग अशा आई ज्या आहेत की ज्यांचं वजन जास्त आहे, त्यांना डायबिटीस जरी नसला पण त्यांची बाळं जर जाड जन्माला आली तर अशा मुलींना सुद्धा हे रिस्क फार जास्त आहे पीसीओएस होण्याचं. मग आता नक्की ह्या तरुणीला किंवा या स्त्रीला पीसीओएस आहे याचं निदान कसं होतं बरं, कसं करायचं? फार चांगला प्रश्न आहे हा. इनफॅक्ट जेव्हा OPD मध्ये या मुली येतात आणि जेव्हा सांगतात की डॉक्टर आमची पाळी बरोबर येत नाहीये, महिने येत नाहीये, कधी कधी 2-3 महिने येत नाहीये, आली तरी फारच कमी जाते अंगावरून, हे स्वतःच ही हिस्ट्री स्वतःच आम्हाला सांगते की या मुलींमध्ये पीसीओएस असू शकतं. प्लस त्यांच्या चेहऱ्यावरती केस वाढलेले दिसतात, पिंपल्स दिसतात, याने सुद्धा आमच्या लक्षात येतं की असू शकतं. प्लस त्या कधी कधी स्थूल असतात, मग की बाबा ही या क्रायटेरियामध्ये बसत आहे, तर हिस्ट्रीवरून आम्हाला एक कळतं. मग कन्फर्म कसं होतं, तर पहिली गोष्ट म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफी केली जाते. अनमॅरिड मुली असेल तर पोटावरून सोनोग्राफी केली जाते आणि त्या सोनोग्राफीमध्ये आम्ही जसं युट्रस बघतो तशा त्या दोन्ही ओव्हरीज म्हणजे बीजकोश, बीजांड ज्याला म्हणतात, ते पण बघितले जातात. तर आता एरवी त्या बीजकोशांमध्ये आपल्याला एखादं अंड दिसतं किंवा 2 अंडे दिसतात, पण इथे मात्र ह्या बीजकोशांचं साईज वाढलेली असते म्हणजे बल्की झालेले असतात. अशा एरवीच्या साईजपेक्षा त्या मोठ्या दिसतात आणि हे जे छोटे छोटे अंडे आहेत ते थ्रूआउट त्या ओव्हरीमध्ये दिसण्यापेक्षा फक्त पेरिफेरली म्हणजे फक्त साईडने, जसं काही नेकलेस असतो मोत्याचा, त्या बीडेड नेकलेस असतो ना, तो कसा दिसेल गळ्यात घातल्यावरती, तसं त्या ओव्हरीच्या कडेकडेने ते बीज असतात आणि त्यांची साईज छोटी छोटी असते. म्हणजे छोटी म्हणजे काय की 8 ते 10 मिलीमीटर एवढीच असते, त्याच्यापेक्षा मोठे ते बीज असत नाहीत आणि त्यांची संख्या पण 10-15 अशी असते. म्हणजे मग आपण याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हरी. आता हे सोनोग्राफीचं डायग्नोसिस झालं, पण याच्यावरती इथेच आम्ही थांबत नाही. तर याला काही रक्ताच्या तपासण्या सुद्धा असतात. सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे
तिला म्हणतो आम्ही फ्री टेस्टेस्ट्रॉन. आता टेस्टेस्ट्रॉन हे जे हॉर्मोन आहे हे मुलांचं हॉर्मोन आहे. जसं मुलींचं आहे इस्ट्रोजन तसं मुलांचं आहे टेस्टेस्ट्रॉन. तर या मुलींमध्ये फ्री टेस्टेस्ट्रॉनचं प्रमाण वाढलेलं असतं, म्हणून तर त्यांच्या अंगावर नको तिथे केस येणं किंवा मुलांसारखं पिंपल्स तयार होणं चेहऱ्यावरती हा भाग आढळतो. दुसरी टेस्ट आहे फास्टिंग इन्सुलिन. इन्सुलिन फार महत्वाचं, प्रत्येकाला माहिती आहे इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं किंवा डिफेक्ट झालं तर डायबिटीस होतं. पण त्याच्या आधी त्या मुलींचं वजन वाढतं, त्या मुलींमध्ये स्थूलपणा येतो आणि त्यांचा हार्मोन इम्बॅलन्स होऊन पीसीओएस होतं, हे सुद्धा होतं. तिसरी गोष्ट आहे LH म्हणजे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन यांचं प्रमाण चेक करणं. हे फक्त पाळीच्या तिसऱ्या दिवशी तपासता येतं प्रोलॅक्टिन हॉर्मोन बरोबर. जनरली FSH म्हणजे जे अंड वाढवणारं हॉर्मोन आहे याचं प्रमाण जास्त असतं LH पेक्षा. LH हे फोडतं ते अंड. तर इथे मात्र उलटं होतं, इथे LHचं प्रमाण जास्त असतं FSH पेक्षा. नंतर मग TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हे फार महत्वाचं आहे. आजकाल बऱ्याच मुलींमध्ये थायरॉइडचे प्रॉब्लेम असतात आणि मग त्या थायरॉइडचे लेव्हल्स कमी झाल्या किंवा TSH वाढलं तर मग या मुलींमध्ये स्थूलपणा येणं, पॉलिसिस्टिक ओव्हरी होणं असं दिसून येतं. म्हणजे ज्यांना थायरॉइड आहे त्यांना हा प्रॉब्लेम जास्त असू शकतो. हो हो हो. का असतोच? असतोच असं नाही, असू शकतो. बऱ्याच वेळेला म्हणजे पहिलं तर कारण बऱ्याचदा थायरॉइडचं असू शकतं, त्याच्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी होऊ शकते. अच्छा, बरं आता निदान केलं की अमुक एक स्त्री तुमच्याकडे आली, तरुणी आली की डॉक्टर मला असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही निदान केलं आणि झालं की PCOS हा प्रॉब्लेम तिला आहे. बरं, तर मग त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते? अगदी खरं, सगळ्यात महत्वाचं. अगदी बरोबर. ट्रीटमेंट तर महत्वाची. तुम्ही आमच्याकडे आला तर आम्ही ट्रीटमेंट नाही दिलं तर काय करणार? सो मी जसं सांगितलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इट इज द ट्रीटमेंट. म्हणजे तुमची जीवनशैली बदला. आता आपण ज्या खुर्चीत बसलो हिला 4 पाय आहेत, एखादा जरी पाय तुटला तर बसता येईल का? नाही. तर ती जीवनशैली बदलणं म्हणजे 4 पाय हे जे मी सांगतो प्रत्येक पेशंटला. तर पहिला पाय काय की तुम्ही काय खायचं आणि काय नाही खायचं. म्हणजे खाणं पहिल्यांदा. म्हणजे मग तुम्ही फॅटी पदार्थ टाळा, मग स्निग्ध पदार्थ टाळा, कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करा, आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली डोसे असे कमी करा, प्रोटीन्स जास्त खा. हे आलं. म्हणजे काय खाणं, कधी खाणं. तुम्ही असं दिवसातून चरतच बसले याला काही अर्थच नाही. तुम्ही सकाळी थोडं झोपेतून उठल्यावरती ब्रेकफास्ट करा छोटा, नंतर दुपारचं जेवण आणि रात्रीचं सूर्यास्ताच्या आधीचं जेवण. म्हणजे रात्रीचं जेवण झाल्यानंतर किमान 3 ते 4 तासाचा मध्ये गॅप पाहिजे झोपायच्या आधी. अच्छा. आणि तर ते सगळ्यात महत्वाचं. तिसरा पाय एक्सरसाइज. म्हणजे तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे, तुमचं बेसल मेटाबॉलिक रेट वाढलंच पाहिजे. दररोज किमान तुम्ही 45 मिनिटं तरी चाला. सगळ्यात सोपा व्यायाम आहे तो. म्हणजे असं काही म्हणत नाही की आम्ही जिमच लावा किंवा 1000 दोरीच्या उड्याच मारा किंवा रोज 1 किलोमीटर पोहा, काहीच नाही. रोज 45 मिनिटं चाललं तरी सफिशियंट आहे. याच्यावर तुम्ही प्राणायाम वगैरे केले तर अतिउत्तम. आणि चौथं जे आहे, चौथा पाय तो आहे आमच्या गोळ्या. पण बऱ्याचदा मुली काय करतात, नुसत्या त्या एका पायावर बसायला जातात आमच्या गोळ्यांवरती. मग गोळ्या जशा थांबल्या तशी ते परत प्रॉब्लेम सुरू होतो. तर आता गोळ्यामध्ये काय काय आहे तर मेटफॉर्मिन हे जनरली तुम्हाला सगळ्या माहिती आहे की डायबिटीसमध्ये वापरलं जातं. पण हे मेन ड्रग शुगर कमी करणारा ड्रग नाहीये. हे आहे इन्सुलिन सेन्सिटायझेशन वाढवणारा ड्रग. त्याच्यामुळे ह्या ज्या मुलींमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झालेला असतो तो त्याच्याऐवजी ते इन्सुलिन रिस्पॉन्सिव्ह करतं. म्हणून मग तुमच्या रक्तातली वाढीव जी शुगर आहे ती मसलमध्ये डिपॉझिट होते, तुमचं फॅट तयार होत नाही. हे या मेटफॉर्मिनचं काम आहे. दुसरं ड्रग आहे ऑर्लिस्टॅट. हे ऑर्लिस्टॅट चक्क तुमच्या शरीरातलं चरबी जे आहे ते वितळवतं आणि ते संडास वाटे बाहेर पडतं. त्याच्यामुळे स्टूल्स ते बिकम ऑइली. हा एकच साईड इफेक्ट आहे की तेलकट स्टूल्स होतात. आणि तिसरं आहे हॉर्मोनल पिल्स. जे हॉर्मोन डिस्टर्ब आहेत ते हॉर्मोन्स देणं. म्हणजे अँड्रोस्टेरॉन्स वाढले आहेत, मुलांचे हॉर्मोन्स वाढले आहेत तर ते कमी करणं, त्याच्याऐवजी मुलींचे हॉर्मोन्स देणे. याच्यात सुद्धा सायप्रोहेप्टॅडिन आणि इथिलीन इस्ट्राडियोल कॉम्बिनेशन असतं, जे मानलेलं कॉम्बिनेशन आहे की ज्याने केस पण कमी होतात आणि
बाकीचा त्रास पण नीट होतो. आणि लेटेस्ट जनरेशन आहे ड्रॉस्पिरनॉन, हे प्रोजेस्ट्रॉन, याने हे चेंजेस बऱ्यापैकी कमी होतात. आजकाल सर्जरी पण केली जाते, जसं लॅप्रोस्कोपिकली त्या ओव्हरीमध्ये थोडेसे एक 4-5 भोकं पाडून त्याचं ते पॉलिसिस्टिक ओव्हरीचं प्रमाण कमी केलं जातं. अच्छा, डॉक्टरांनी खूप छान सांगितलेलं आहे श्रोते आपल्याला की 4 पाय हे खूप महत्वाचे आहेत. सगळ्यात आधी तर तुम्ही आहार काय घेतात, त्याच्यानंतर आहार कोणत्या वेळेला घ्यायला पाहिजे, बरोबर, आहारासोबत तुमचा व्यायाम पण असला पाहिजे, आणि मग चौथी जो पाय आहे तुमच्या खुर्चीचा तो आहे डॉक्टरांच्या गोळ्या, औषधं, जी काही ट्रीटमेंट असेल ते. पण सर, हे सगळं असलं आणि पीसीओएस जर प्रॉब्लेम असला एखादीला, तर काय म्हणजे कॉम्प्लिकेशन्स काही होतात का? बरेच कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यातलं पहिलं तर आहे स्थूलपणा, म्हणजे जाडी वाढणं, वजन वाढणं. मग वजन वाढलं की बाकीच्या गोष्टी तर आपोआपच सुरू होतात. जसं ते BMI 25च्या पुढे गेलं की बाकीच्या गोष्टी येतातच. हॉर्मोन इम्बॅलन्स होणार, इन्सुलिन रेझिस्टन्स होणार, मग त्याच्यामुळे डायबिटीस होणार. डायबिटीस झाला की ब्लड प्रेशर लगेच येतच भावंड मागोमाग. मग ब्लड प्रेशर आलं, डायबिटीस असलं की हृदयाला प्रॉब्लेम येणारच, मग हार्ट अटॅकचं प्रमाण वाढणार, मग किडनीला प्रॉब्लेम येणार. तसंच याच्यामध्ये मी जसं सांगितलं की इस्ट्रोजनचं प्रमाण वाढून जातं, हार्मोनल इम्बॅलन्स होतं. मग एंडोमेट्रियल कॅन्सर, म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या आतलं जे आवरण असतं त्याचं कॅन्सरचं प्रमाण वाढतं. काही काही पेशंटमध्ये सारखी ब्लिडिंग होत राहते, त्याला आम्ही ॲबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंग म्हणतो. बऱ्याच पेशंट्समध्ये हे जे एक्स्ट्रा शुगर तयार होते ती कुठे डिपॉझिट होणार, तर ती सारखी जाऊन लिव्हरमध्ये डिपॉझिट होते, आणि मग त्याच्यामुळे फॅटी लिव्हर जनरेशन तुम्ही जर ऐकलं असेल. फॅटी लिव्हर नुसतं दारू पिणाऱ्यांना नाही होत, तर या पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या पेशंट्सला सुद्धा ते होतं. मग अशामुळे काय होतं, मग पुढे वंध्यत्व, मूलबाळ न होणं, कारण अंडेच नीट तयार नाही होत, तर ते मूल कुठून राहणार, आणि जर राहिलं जरी तर मग प्रीमॅच्युअर बर्थ होतात, कॉम्प्लिकेशन्स होतात. असे बरेच प्रॉब्लेम्स या PCOS मुळे होऊ शकतात. अच्छा सर, आता मेन तुम्ही कारण सांगितलं की म्हणजे मेन लक्षण काय सांगितलं की स्थूलपणा वाढतो स्त्रियांमध्ये, आणि काय होतं ना की मी खूप काही उपाय करते, मी व्यायाम पण करते, म्हणजे मी दिवसातून एकदाच खाते किंवा मी 2-2 दिवस खातच नाही तरी पण माझं वजन वाढतं, असं खूप समस्या असतात. तर तो स्थूलपणा कसा कमी करायचा? अगदी चांगला प्रश्न विचारला वैजंती तू. म्हणजे इनफॅक्ट आपल्या जीवनाचं रहस्य आपण नुसतं खाण्यासाठी जगतोय आजकाल, त्याच्याऐवजी जगण्यासाठी खायला पाहिजे. तर मग काय खायचं? तर तुम्हाला जर स्थूलपणा कमी करायचा आहे तर तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह मध्ये बॅलन्स आणावं लागेल. तुम्ही जे रोज खर्च करतायत, ज्या कॅलरीज जाळतायत, त्याच्यापेक्षा कमी खाल्ल्या गेल्या पाहिजेत, तरच तुमचं वजन कमी होणार आहे, तुमचे फॅट्स कमी होणार आहे. पण मग मी 2-2 दिवस खात नाही ना. नाही, पण जेव्हा खातात तेव्हा मग बॉडीला माहिती असते हिने खाल्लेलं नाहीये, मग हिला जास्त खायला लावायचं त्यावेळेला, आणि हिची रिक्वायरमेंट 1000 कॅलरीची, त्यावेळेला तिला 2000 कॅलरी खायला लावायचं, आणि तेवढं 2000 कॅलरी ते शोषल्या जातात, म्हणजे मिळतातच. त्या मिळतातच. तसं न करता तुम्ही 4-5 वेळेला छोटे छोटे डाएट करा, असं करा. आणि त्याच्यात सुद्धा डाएट कसं करा, तर लो कार्बोहायड्रेट लो फॅट, म्हणजे तुम्ही जे भात, नंतर पोळी, गहू याचं प्रमाण कमी करा, तुम्ही तेलकट पदार्थ कमी करा, तुम्ही तळलेले नाही 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 हा फार मोठा गैरसमज. बरं झालं तू विचारलंस. तूप हे इनफॅक्ट आयुर्वेदात पण सांगितलं तूप हे फार चांगलं, कारण तूप हे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत की जे शरीरासाठी चांगले असतात. तुपामुळे चरबी वाढते असं कुठेतरी नाही नाही, तुपामुळे उलट चरबी वाढत नाही. उलट तुम्ही सकाळ संध्याकाळ 1-2 चमचे तूप घेतलं तरी हरकत नाही. बऱ्याच बॉडी फंक्शनसाठी तूप चांगलं. सो साजूक तूप घ्या तुम्ही, तेलकट नका घेऊ. हे तुमचं कसं ते हे करायचं, जर रूम टेम्परेचरला जे पातळ आहे ते नाही घ्यायचं, जे रूम टेम्परेचरला थोडंसं घट्ट आहे ते तूप, ते तुम्हाला चालतं. सो तेलकट पदार्थ नाही खायचे, खारट पदार्थ नाही खायचे जास्त. ज्याने खारट पदार्थाने काय होतं परत की तुमच्या शरीरात पाणी शोषलं जातं, आणि मग तुमचं वजन पण वाढतं, तुमच्या किडनीवरती ताण येतो, तुमच्या हृदयावरती ताण येतो. सो खारट पदार्थ कमी खाणे, कार्बोहायड्रेट्स कमी खाणे, फॅट्स कमी खाणे. लो ग्लायसेमिक इंडेक्स. लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, आपण काही पदार्थ खाल्ल्यावरती 1 तासात आपल्या रक्तामध्ये जी शुगर वाढेल
त्याचं प्रमाण म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. बरं. मग आपण जर साखर खाल्ली तर फाटकन शुगर वाढणारच, तर ते शुगरचं ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. असे पदार्थ नाही खायचे. मग असे पदार्थ कुठले कुठले, तर साबुदाणा आहे, भात आहे, बटाटा आहे, केळी आहे, की खाल्लं की तुमची शुगर लगेच वाढणार. मग असे पदार्थ टाळा. मग लो ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ कुठले, तर सडीचा गहू, सडीचा तांदूळ, इंद्रायणी वगैरे आपण जे म्हणतो ना, तसा तुम्हाला खायचा तांदूळ तर तो खा. पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, यांच्या सगळ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे. ब्रेड, तुम्ही बेकरी प्रोडक्ट खायचेच नाही, ते खाल्ले की लगेच शुगर वाढते. पोहे खाल्ले की अर्ध्या तासाने शुगर कुठल्या कुठे गेलेली असते. सो हे पदार्थ टाळा. त्याच्याऐवजी तुम्ही मूग डाळ, मसूर डाळ असं काहीतरी खा. ज्वारीची भाकरी चालते, बाजरीची भाकरी चालते. त्याच्यात जर मूग डाळ वगैरे मिक्स करून टाकलं पीठ तर अजून चांगलं. प्रत्येक जेवल्यानंतर तुम्ही 15 मिनिटं चाला. मग त्याने तुमचं जे शुगर वाढायचं प्रमाण आहे रक्तातलं ते कमी राहतं. सगळ्यात सोपा. काही खा, 15 मिनिटं चाला, काही खा, 15 मिनिटं चाला. मॉर्निंग एक्सरसाइज 1 तास चालला तर अजूनच चांगलं आहे. त्याने तुमचं दिवसभर मशीन जी आहे, बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे तो चांगला राहतो. त्याच्यामुळे तुमचं वजन वाढत नाही. प्लस मी जसं सांगितलं, एनर्जी डेफिसिट ठेवा. म्हणजे जितकं रिक्वायर्ड आहे त्याशिवाय थोडंसं कमीच खा. स्मॉल फ्रिक्वेंट मील्सचं सांगितलंच मी. फायबरयुक्त अशी फळं खा. म्हणजे आता तुम्ही संत्र, मोसंबी आहे, वरचं पिवळं टर्फल काढलं तर आतल्या ज्या पांढऱ्या दसाड्या आहेत ते सगळं खा. हो, त्या दोऱ्यासकट खायचं, तिथं फायबर आहे. आणि मग आम्ही पेशंटला जेव्हा त्याची गरज पडते ते छोट्या डबीची किंमत 500-600 रुपये असते. त्याच्याऐवजी हे जर खाल्लं तर चांगलं आहे ना, स्वस्त आहे. तर परत असं जर नाही झालं तर मग काही लोक ऑपरेशन्स पण करतात. त्याला म्हणतात बॅरिएट्रिक सर्जरी. बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय, जे आपलं स्टमक आहे, जठर आहे, त्याची कपॅसिटीच कमी करून टाकायची. त्याला एक बँड लावायचा आणि मग आपण खाऊच शकत नाही. मग जी एखादी मुलगी 4 पोळ्या खाते ती चतकुरच्या वरती खाऊच शकत नाही. ती खूप पुढची झाली. ती पुढची स्टेज झाली. आपण जर आधीच व्यवस्थित आपलं डाएट ठेवलं तर आपल्याला, मला वाटतं, या पुढच्या ट्रीटमेंटची गरज पडणार नाही. बरोबर. सर, आता मगाशी तुम्ही बोलताना एक उल्लेख केला होता लक्षणांमध्ये की एक तर पाळीची अनियमितता आहे आणि दुसरं असं सांगितलं होतं की लव येते शरीरावर, तर मग किंवा पिंपल्स येतात. मग त्याला काही कॉस्मेटिक ट्रीटमेंट आहे का? हो, आहे ना. इनफॅक्ट बऱ्याचदा मुली आम्हाला तेच विचारतात की आमचं हे बरं करा, ते पुढचं पुढे बघू आम्ही, वंध्यत्व वगैरे आम्हाला काही गरज नाही. दिसताना समोर आपण छान दिसतो, फर्स्ट इम्प्रेशन. जनरेशनचं एक्झॅक्टली. तर मग त्यासाठी ट्रीटमेंट आहे. लोकली काही क्रीम आहेत, त्याला एफनॉर्निथिन किंवा हँडर क्रीम असं नाव आहे. ते लावल्यावरती त्या केसांची वाढ बरीच कमी होते. म्हणजे जर त्या मुलींना महिन्याला शेविंग करावं लागत असेल किंवा वॅक्सिंग करावं लागत असेल तर एकदा ती वॅक्सिंग करून झालं आणि त्यांनी ती क्रीम रोज लावली तर मग त्यांना 4-5 महिने केस येतच नाहीत. तेवढा एक फरक पडतो चांगला. रेटिनोए नावाचं एक जेल आहे, ते रात्री जर चेहऱ्यावर लागलं तर इट इज लाईक अ केमिकल पिलिंग. वरची जी डेड स्किन आहे ती निघून जाते आणि ते सगळे पोर्स स्किनचे मोकळे राहतात, त्याच्यामुळे पिंपल्स येत नाहीत. तसंच तुम्ही लेसर करू शकता. नंतर पिंपलसाठी तुम्ही दिवसातून 3 वेळेला गरम पाण्याने, कोमट पाण्याने चेहरा धुतलाच पाहिजे साबण लावून, की जो तेलकटपणा आहे तो चेहऱ्यावरचा तो निघून जातो. परत त्यासाठी अरिथ्रोमायसिन जेल आहे, काही अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज आहेत, पेन किलर ज्याला आम्ही म्हणतो, आणि काही अँटीबायोटिक्स पण आहे. त्याने ते पिंपलचं प्रमाण कमी होतं. आता सगळ्यात शेवटी जाता जाता आमच्या श्रोत्यांना आपण सांगा की कुठलं अन्न खायला हवं थोडक्यात. चला, हे सार सांगतो मी आणि आपण इथे थांबू. नीट ऐका. जर तुम्हाला तुमचं वजन कमी ठेवायचं आणि शरीर तंदुरुस्त ठेवायचं, चरबी न वाढू देता, तर एक डाएट प्लॅन सांगतो तुम्हाला. झोपेतून तुम्ही सकाळी असं धरून चला 6 वाजता उठला तर 6 वाजता उठलेत आणि तुम्ही त्यावेळेला ब्लॅक टी घ्या, म्हणजे बिना दुधाचा, बिना साखरेचा चहा. त्यानंतर तुम्ही वॉकिंगला जा, 45 मिनिटं चाला. आल्यानंतर मूग डाळ, मसूर डाळ किंवा चवळी किंवा याच्यावर नुसते सॅलड्स, कोशिंबीर, थोडक्यात ब्रेकफास्ट एवढाच. मग दुपारचं जे जेवण आहे त्याच्यात 2 फुलके म्हणजे काय, ज्याला तेल लावलं नाही असं, आणि फळभाज्या खा जास्त. त्याच वेळेला सॅलड्स परत खा, म्हणजे 1/4 हिस्सा जो आहे ताटातला तो सॅलड्सनेच, आणि तो आधीच खायचा, म्हणजे पोटाची अजून खायची कपॅसिटी कमी होऊन जाते. घट्ट वरण खा, पनीर खा जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल पूर्ण. नॉनव्हेज असाल तर अंड पिवळं काढून खाऊ शकता,
बाकीचं खाऊ शकता. संध्याकाळी परत एक ब्लॅक टी प्या आणि रात्रीचं जेवण जे आहे ते 7च्या आत. जैन लोक जे सांगतात 7च्या आत जेवण ते फार चांगलं आहे. तर त्याच्यात परत तुम्ही लाह्या खा, एकतर साळीच्या किंवा ज्वारीच्या, मूग किंवा मसूर डाळ किंवा चवळी शिजवून नुसतं, किंवा मग सॅलड्स. आणि रात्री परत थोडंसं एक शतपावली जे पूर्वीचे लोक म्हणायचे ते करा. तुम्ही बघा दर महिन्याला तुमचं 3 किलो वजन कमी होईल, जोपर्यंत आयडियल वेट मिळणार नाही तोपर्यंत. ओके सर, धन्यवाद. खूप छान आपण आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आमच्या श्रोत्यांना की PCOS हा जो प्रॉब्लेम आहे तो जनरली तुमच्या लाईफस्टाईल मुळे तुम्हाला येतो. जीवनशैली जर तुम्ही तुमची योग्य ठेवली, सकारात्मक ठेवली आणि डॉक्टरांनी सांगितलं तसे आपल्या खुर्चीचे 4 पाय जर आपण व्यवस्थित ठेवले तर मला असं वाटतं की त्या खुर्चीवर आपण व्यवस्थित न डगमगता बसू शकतो. आणि सर, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी सुंदर माहिती दिली त्याबद्दल देवगिरी वाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद जयंती.